सत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसवर कधीही नाराजी नव्हती असं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे। पुण्यात काँग्रेसला हा मोठा धक्का म्हटला जातोय। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला राम राम ठोकलाय। काँग्रेस सोडताना दुःख होतंय असंही एकीकडे वक्तव्य रवींद्र धंगेकर करतायत। तर एकनाथ शिंदेंकडून आपल्याला शिवसेनेची ऑफर आली असल्याचं धंगेकर यांनी म्हटलंय। रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। तर या संदर्भात थेट रवींद्र धंगेकर यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आता शिवसेनेमध्ये निघाले आहेत। शिवसेना शिंदे गटामध्ये आज त्यांचा पक्षप्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे। आपल्यासोबत स्वतः धंगेकर आहेत। मामा, आज एकदम स्टारचे कपडे, कपाळावरती भगवा टिळा, ठरलंय म्हणजे भगवा आहे काय लाल आहे पण तुम्हाला मी सांगतो भगवा टिळा लावणं काय गैर नाही, कारण आपलं रक्तात आहे। हिंदू धर्मात मी जन्मलो, हिंदू धर्माचा अभिमान आहे, पण मानवतावाद माझ्याकडे प्रचंड आहे। समोरच्याचा आदर करणं, समोरच्या धर्माची, प्रत्येक माणूस हा मानवतावादातून मी बघणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं माझ्या धर्माबरोबर समोरच्या धर्माचा बी आदर करणं माझ्या रक्तात आहे। माझे वडील पार्टीत आजोबा पंजोबा त्यांनी जे आम्हाला संस्कृती, जी संस्कार दिली, ते संस्कारातूनच आपण काम करतो आहे। आणि आज मी तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे सर्वांचेच आभार मानतो, कारण त्यांनी आपल्याला लोकसभा विधानसभा निवडणूक दिली, ताकदीने उभे राहिले आणि प्रचंड मेहनत त्यांनी घेतली। आपली हार आज आली, त्याच्यामध्ये मी कोणाला दोष देत नाही। पण आज माझी 7 वाजता एकनाथ शिंदे साहेबांची बैठक आहे आणि 7 वाजता जो काय निर्णय व्हायचा तो होणार आहे। असं काय घडलं की काँग्रेस सोडव वाटते आता? कारण का काँग्रेसने तुम्हाला विधानसभेचं तिकीट दिलं, पोटनिवडणूक जिंकली, लोकसभेचं तिकीट दिलं, म्हणजे इतके रस्सीखेच चालू होती काँग्रेसमध्ये, ते सोडून धंगेकरांना तिकीट मिळालं। असं काय घडलं या 2-3 महिन्यामध्ये की तुम्हाला वाटलं की आता काँग्रेस सोडली पाहिजे? नाही, मी परत एकदा जे काय आहे ते 7 वाजता तुमच्याशी बोलतो आहे आणि माझा निर्णय 7 वाजता मी शिंदेसाहेब आमची बैठक होऊन जो काय निर्णय तो होणारच आहे 7 वाजता। पण मी कोणावर जे काय टीका करणार नाही। सगळ्यांनी परत एकदा सांगतो, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो मी। पण तेच मी सांगतोय की काय नेमकं असं मामांना वाटलं की आता काँग्रेसमधून तिकडे गेलं पाहिजे? नाही, काँग्रेसमध्ये शेवटी तुम्हाला सामाजिक जीवनामध्ये कुठल्या तरी पक्षाची एक ताकद लागते। ती ताकद काँग्रेसने बी दिली, पण कार्यकर्त्यांशी बोललो मी, कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत। 7 वाजता जो काय निर्णय व्हायचा तो 7 वाजता होणार आहे। पण मुंबईमध्ये आज तुम्ही भेट घेणार आहात, पक्षप्रवेश होणार आहे, नेमकं काय होणार? नाही, पक्षप्रवेश तर तुमच्या चॅनलमधनंच मी बघितला महिनाभर, तर आज संध्याकाळी खऱ्या अर्थाने तुम्हाला जो काय निर्णय व्हायचा तो संध्याकाळी करेल। काँग्रेस सोडले धंगेकरांनी? मी काँग्रेस पक्षात सोडली नाही सोडली तुम्हाला 7 वाजता सगळंच डिटेल सांगतो। 7 वाजताचं तुम्ही 7 वाजता सगळ्या प्रश्नांना 7 वाजताच कळेल सांगताय। मुंबईकडे तर निघाला आहे, यापूर्वी एकनाथ शिंदेची भेट यापूर्वी देखील भेट झालेली आहे। नाही, मी 100 वेळा भेटलो मी, कसं पण ते एवढं जास्त झालं। मी अजितदादांना बी भेटलो, काम असलं भेटत लागणार, शेवटी त्यांनी करणं नाही करणं त्यांचा विषय, पण समाजात राजकारणामध्ये काम करताना सगळ्यांना भेटावं लागतं, ते भेटवलं। तुमच्यावरती मागील निवडणुकीच्या वेळेस काही टीका झाली, वलबोर्डच्या जमिनीबाबत देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाला। या सगळ्यातून सुटावं म्हणून धंगेकरांवरती दबाव होता, अशा प्रकारची देखील विरोधकांकडून अनेकांकडून टीका केली जाते। ते सगळं होतंय म्हणून तुम्हाला आता सत्ता प्रिय वाटते, सत्तेच्या जवळ तुम्हाला जावं वाटतं? नाही बघा, आता तुम्ही वक्फ बोर्डचा विषय काढला म्हणून बोलतो मी। वक्फ बोर्डचा जो निर्णय झाला, ती जागा आम्ही 5 मित्रांनी मिळून घेतली। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे, मनसेचा नगरसेवक आहे, मी, असे मुस्लिम समाजाचे 2 आमचे कार्यकर्ते म्हणजे सहकारी मित्र आहेत। आम्ही 5 जणांनी गेली 15 वर्षापूर्वी ती जागा घेतली आणि जागा घेतल्यानंतर त्याच्यावर 4 मालक झाले आणि वक्फ बोर्डची जागा नाही, तेव्हाच कोर्टातून तो लिलाव होऊन कोर्ट न्यायदेवतेने लिलाव केला। त्याच्यावर आमचं नॅशनल बँकेचं लोन आहे, रेरा रजिस्ट्रेशन आहे, सगळ्या गोष्टी असताना जे काय पाहिलं तुम्ही निवडणुकीमध्ये त्याचं राजकारण केलं। पण दुःख कोणाला झालं माहिती आहे का? दुःख भाजपच्या लोकांना झालं। मी वक्फ बोर्डची जागा घेतली, दुःख मुस्लिम समाजाला झालं, दुःख झालं भाजपच्या लोकांना। बट त्याच्यामध्ये करत असताना मग त्याला अनेक कंगोरे आहेत, मग ज्यांनी घेतलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं, बाकीच्या गोष्टी। पण आम्ही कोर्टामध्ये आमचा न्याय मागितला, दाद मागितलं आणि त्याच्यामध्ये आमच्यावर गुन्हा कसा दाखल व्हावा ह्यासाठी अजूनही प्रयत्न चालू आहेत आणि त्याला काय
शेवटी लढणाऱ्या माणसाला हे सगळं भोगावं लागतं. आणि मी काय ते आजही माझ्याबरोबर 4 आहेत, त्यांचा विषय आहे. पण मी माझी पत्नी काय, आम्हाला जर चुकीचं वागलं तर आम्ही लॉकअपला जेलला जायला तयार, कारण चुकीचं काम केलंच नाही आपण. आणि कोणाचा आयुष्यामध्ये रुपया घेतला नाही आणि कोणाला वेळ पडली तर खिशातून चहा पाजला मी लोकांना. आणि काम मी माझ्या आयुष्यामध्ये कधी प्रत्येक वेळेला प्रत्येक पाऊल टाकताना माझ्या हातनं काही चुकतंय का हे मी 10 वेळा विचार करून नंतर पाऊल टाकतो मी. ज्या भाजपच्या नेत्यांनी ही टीका केली, ज्या भाजपच्या लोकांनी तुमच्यावरती हे आरोप केले, तेच आता तुमचे मित्र बनतील ना. महायुती म्हणून एकत्र आल्यानंतर या सगळ्यांसोबत काम करायला लागेल. म्हणजे ज्या बीडकरांना आयुष्यभर तुम्ही विरोध केला ते बीडकर मित्र बनतील. रासनेंच्या विरोधात निवडणुका लढल्या, टीका केल्या, ते रासनेंना आता मित्र होतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेला ह्या सगळ्यांना घेऊन काम करताना मित्र सोबत बनवणं अवघड नाही वाटत? नाही, मी 7 वाजता जे काय त्याचा निर्णय तुम्हाला व्यवस्थित सांगतो. पण हे सगळी तयारी ठेवली आहे का आता? हे सगळ्यांना आपलंसं करून घेणं जमणार आहे का? 7 वाजता हे सगळं तुम्हाला मी माझा निर्णय देणार आहे, जे काय आहे ते. तर 7 वाजता या सगळ्याबाबतचा निर्णय जो तो मी देणार आहे, अशा प्रकारचं मत दंगेकरांनी व्यक्त केलं आहे. आणि जवळपास दंगेकरांचं निश्चित झालं आहे की आज संध्याकाळी मुंबईमध्ये दंगेकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होतोय. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. तर या निमित्ताने रवींद्र धनगेकर यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात. 10 वर्ष कट्टर शिवसैनिक, त्यानंतर मनसैनिक आणि आता काँग्रेस, असा धनगेकरांचा राजकीय प्रवास राहिलाय. सर्वसामान्यांचे नेते अशी धनगेकर यांची ओळख आहे. चार वेळा कसबा मतदारसंघामधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. पैकी 2दा शिवसेना तर 2दा मनसेकडून निवडणूक लढवली आहे. 2009 विधानसभेमध्ये भाजपाच्या गिरीश बापटां विरोधात अल्पमताने त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये धनगेकर यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र मोदी लाटेपुढे धनगेकर पराभूत झाले. भाजप प्रवेशाचा प्रयत्न भाजपातील विरोधामुळे फसला. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. - 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट मिळवण्यात त्यांना अपयश आलं. 2.5 वर्षांपूर्वीच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या हेमंत रासनेंचा त्यांनी पराभव केला. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही हेमंत रासनेंकडून धनगेकरांचा पराभव झाला.